एकनाथ शिंदेंच्या शपथविधीबाबतचा सस्पेन्स संपला। सायंकाळी घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी। नव्या सरकारचा आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी। मुंबईच्या आझाद मैदानावरती देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांनाही शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही बोलावल्याची सूत्रांची माहिती। शपथविधी सोहळ्यासाठी भाजपमध्ये उत्साह। 800 महिला कार्यकर्त्या नागपूरहून निघाल्या, तर पुण्यात मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज पगडी तयार। बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्यासाठी राजीनामाही देण्यास तयार। नाना पटोलेंची घोषणा। आयोगाला मतपत्रिकेवरती मतदान घेण्याचं सांगावं, पटोलेंचं भाजप नेत्यांना आवाहन। काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट। वायनाडमधल्या भूस्खलन पीडितांसाठी तात्काळ निधी देण्याची मागणी। सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर अभिनेता सलमान खानही। मारेकऱ्यांची चौकशी आणि पोलीस तपासात उघड झाली माहिती। आमदार झीशान सिद्दीकीही होते निशाण्यावर। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्कात तयारीला वेग। उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातनं थंडी गायब। ऐन हिवाळ्यात अवकाळीच्या सरी, मुंबईत घामाच्या धारा। यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार की नाही याचा आज फैसला। स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जाणार का याचीही उत्सुकता। हैदराबादमध्ये पुष्पा 2च्या स्क्रीनिंगच्या वेळी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी। चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू, 3 जण जखमी। व्हिडिओ व्हायरल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।